प्रेस लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आणि 1 ते 3 वचनं पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. आमेन. स्तोत्रसंहिता पहिल्या अध्यायामध्ये आपण 2 प्रकारचे लोक बघत आहोत. एक म्हणजे नीतिमान मनुष्य आणि दुसरा म्हणजे अनीतिमान मनुष्य. नीतिमान मनुष्य म्हणजे धार्मिक मनुष्य आणि अनीतिमान म्हणजे दुष्ट मनुष्य. तर या वचनांमध्ये नीतिमान मनुष्याचे 3 गुणधर्म दाखवलेले आहेत. पहिलं म्हणजे तो कुठल्या मार्गावर चालतो, दुसरं तो कुठे उभा राहतो, आणि तिसरं म्हणजे तो कोणाबरोबर बसतो. आमेन. आपल्याला स्पष्ट सांगतं की जो नीतिमान, जो धार्मिक मनुष्य आहे, तो दुर्जनांच्या मार्गाप्रमाणे चालत नाही, त्यांच्या योजनेप्रमाणे किंवा त्यांच्या मसलतीप्रमाणे तो चालत नाही, आणि म्हणून त्याला धन्य म्हटलेलं आहे. तर नीतिमान मनुष्य हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणारा मनुष्य आहे. पण त्याविरुद्ध दुष्ट लोकांचे व्यवहार हे खोटे असतात, अशुद्ध असतात, लुटणारे किंवा फसवणारे असतात. परमेश्वरचं वचन सांगतं की धार्मिक मनुष्य हा दुष्कर्म करणाऱ्यांच्या मार्गात देखील उभा राहत नाही, दुष्ट लोकांबरोबर मैत्री करत नाही, जे निंदा करणारे आहेत, जे थट्टा करणारे आहेत, अशा लोकांबरोबर धार्मिक मनुष्य बसत नाहीत. पण धार्मिक मनुष्य हे परमेश्वराबरोबर जडलेले असतात, अहोरात्र परमेश्वराच्या वचनांवर मनन करत असतात, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत असतात, आणि वचन सांगतं की हे धार्मिक मनुष्य आशीर्वादित आहेत, त्यांना धन्य म्हटलेलं आहे. तर आपण देखील ह्या वचनाप्रमाणे दुष्ट लोकांच्या इच्छेप्रमाणे चालू नये, आणि जे देवाच्या मार्गावर चालत नाही त्यांच्या मार्गापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण नियमशास्त्राचं अहोरात्र मनन केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन फलवंत असले पाहिजे, आपला स्वभाव ईश्वरी असावा. आणि जेव्हा आपण ह्या वचनांप्रमाणे आपलं जीवन जगतो, दुष्कर्मी लोकांच्या मार्गात चालत नाही, त्यांच्या बैठकीत बसत नाही किंवा निंदा मस्करी करत नाही, जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी पासून दूर राहतो आणि परमेश्वराच्या वचनांवर अहोरात्र मनन करतो, तेव्हा आपण यशस्वी होतो, समृद्ध होतो, आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आणि आपण धन्य होतो. आमेन. तर ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना आशीर्वादित करो, आणि धार्मिक आणि नीतिमान मनुष्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी, परमेश्वराला आवडेल असं जीवन जगण्यासाठी सहाय्य आणि मदत करो.